देख रहे हैं MNS न्यूज लाइव पर। देखते हैं आज की कुछ खास खबरें। एम्बुलेंस उपलब्ध होने से सामान्य नागरिकों की परेशानी थोड़ी कम होगी। परिवहन मंत्री अनिल परब। मुंबई में कोरोना काल में एम्बुलेंस की कमी की वजह से मरीजों को अस्पताल में पहुंचाने में काफी दिक्कतों का सामना करना पड़ता था। इसे देखते हुए शिवसेना ने पहले से ही मरीजों की सुविधा के लिए एम्बुलेंस को प्राथमिकता दी है। मुंबई में फिर एक बार सामान्य जनता के लिए एम्बुलेंस दौड़ेंगी। 27 जुलाई को शिवसेना प्रमुख और महाराष्ट्र के सीएम उद्धव ठाकरे के जन्मदिन के अवसर पर उन्हीं के हाथों इस काम का शुभारंभ होगा। ऐसी जानकारी परिवहन मंत्री अनिल परब इन्होंने दी है। लोकार्पण करण्यात आले मुख्यमंत्र्यांच्या, ते काय अधिक माहिती? आपणास माहिती आहे की या कोरोनाच्या या सगळ्या महामारीमध्ये मुंबईमध्ये रुग्णवाहिकांची फार कमतरता होती आणि सुरुवातीच्या काळात पेशंट्सना हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यासाठी मोठ्या प्रमाणात अतिशय त्रास झाला होता आणि ह्या सगळ्यावरती शिवसेनेची जी ओळख आहे सुरुवातीपासूनची रुग्णवाहिका सेवा, याच्यात रुग्णवाहिका सेवा ही शिवसेना स्थापन झाल्यापासून ज्या लोकांच्या मदतीला नेहमीच धावून आली आहे, त्याच रुग्णवाहिका पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये ह्या लोकांच्या सेवेसाठी या शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आम्ही लोकार्पण सोहळा केलेला आहे। मला असं वाटतं की आता बऱ्याचशा लोकांना जी ॲम्ब्युलन्सची मदत लागते ती मदत शिवसेनेच्या शाखांच्या माध्यमातून तात्काळ मिळेल आणि एक शिवसैनिक म्हणून मला अभिमान आहे की जी शिवसेनेची ओळख आहे ती पुन्हा एकदा मैदानात आणण्याचं काम आज शिवसेनेच्या वतीने झालेलं आहे। यात एक वेगळी कोविडची ॲम्ब्युलन्स वेगळी आहे, त्याची वेगळी ओळख आहे, नेमकी काय ओळख आहे? ह्या ॲम्ब्युलन्समध्ये जर एखादा कोविडचा पेशंट ठेवला तर त्याचं इन्फेक्शन दुसऱ्याला होणार नाही अशा प्रकारची अद्ययावत यंत्रणा त्याच्यामध्ये लावलेली आहे आणि ही म्हणजे जसं जसं तंत्रज्ञान बदलतं तसं तसं शिवसेनेने आपल्या ॲम्ब्युलन्स देखील अपग्रेड केलेले आहे। शिवसेना की एम्बुलेंस सेवा पहले से ही शुरू है। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने कहा कि मुझे अपनी एक बात का अभिमान है। शिवसेना और शिवसेना में शामिल शिवसैनिक कितने ही संकट में क्यों न हो, लेकिन वह जनता की सेवा में तत्पर रहता है। पिछले सालों में किसी भी पक्ष या संस्था की तरफ से मरीजों की सेवा के लिए एम्बुलेंस सेवा नहीं थी, लेकिन शिवसेना की ओर से सामान्य जनता की मदद के लिए एम्बुलेंस सेवा मुहैया कराई जा रही थी और अब भी कर रही है। कोविड-19 के मरीजों की सेवा के लिए अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित ऐसी एम्बुलेंस मरीजों की सेवा के लिए उपलब्ध कराई जा रही है। बऱ्याच दिवसानंतर तोंडावरचा मास्क काढून माईक समोर बोलतोय। एका विचित्र परिस्थितीतून आपण जातो आहोत आणि आज मला एका गोष्टीचा नक्कीच अभिमान आहे की शिवसेना आणि शिवसेनेची ओळख, शिवसैनिकाची ओळख ही कितीही संकट येवो, कोणतेही संकट येवो, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या नागरिकांसाठी झोकून देऊन त्यांना मदत करणं ही ती ओळख। आणि शिवसेना म्हटल्यानंतर शिवसेनेच्या रुग्णवाहिका, आता या रुग्णवाहिकांचं सुद्धा किती गोष्टी सांगायच्या, किती घटना सांगायच्या तुम्ही सगळे साक्षीदार आहात। आज मला या सर्व रुग्णवाहिका बघितल्यानंतर जुना काळ नक्कीच आठवला। प्रत्येक शाखेच्या आपल्या ॲम्ब्युलन्स होत्या। कदाचित त्यावेळेला इतर कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा संस्थेच्या नसतील त्यावेळेला शिवसेनेची रुग्णवाहिका सेवा होती। आज आता पुन्हा तिला उजाळा मिळतोय आणि आता मी ती रुग्णवाहिका इकडे बघितली आणि तुम्ही ती तयार केली। कोविड म्हटल्यानंतर, कोरोना म्हटल्यानंतर हे आलंच तोंडावरती लावलं, पण त्या रुग्णवाहिकेमध्ये तुम्ही जो फिल्टर लावलाय, निगेटिव्ह प्रेशर म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञान, आतमध्ये कोविडचा पेशंट जरी असला तरी त्याच्यापासून इतरांना कोणाला संसर्ग होणार नाही याची पुरेपूर दक्षता त्या रुग्णवाहिकेत घेतली। त्याचबरोबरीने या सर्व मला वाटतं अरविंद तुम्ही सुद्धा ज्या ॲम्ब्युलन्सेस केल्या त्याच्यात सुद्धा ऑक्सिजनची सेवा आहे, ऑक्सिजनची सुविधा आहे। या ज्या काही गोष्टी आहेत या कदाचित इतर वेळेला रुग्णवाहिकेमध्ये असतील नसतील, असाव्यात नसाव्यात हा जरी भाग असला तरी आता आपल्याला कळणार नाही आहे की जो रुग्ण आहे तो कोविड पॉझिटिव्ह आहे की नाही। आणि म्हणून
रुग्णवाहिकेपासून ते हॉस्पिटलपर्यंत आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर उपचार सुरूच होतात. ऑक्सिजनची त्याला गरज असते आणि त्या ऑक्सिजनची सुद्धा सोय या रुग्णवाहिकांमध्ये केलेली आहे. पूर्णपणे ज्या परिस्थितीतून आपण जात आहोत त्याचा अभ्यास करून तुम्ही या रुग्णवाहिका केलेल्या. आपल्याला मगाशी मला वाटतं तुम्ही बोललात, आता माझा उल्लेख मुख्यमंत्री म्हटल्यानंतर ते लाडके कोणाचे लाडके त्याचे लाडके होतात कल्पना नाही, पण हे तो का जाते लाडके मुख्यमंत्री. मुंबई आणि मुंबईमधला हा सगळा कोविडचा काळ याची दखल ही जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा घेतलेली आहे. वॉशिंग्टन पोस्टमध्ये सुद्धा आपल्या मुंबईचा उल्लेख झालेला आहे, चांगल्या पद्धतीने झालेला आहे. आज मी आपल्यासमोर येण्याच्या पूर्वी आता सगळ्या गोष्टी घडण्यात चाललेल्या आहेत. सकाळी कल्याण डोंबिवलीच्या परिसरामध्ये कोविड केअर सेंटरचं उद्घाटन झालं, त्याच्यानंतर रायगडमध्ये झालं. आपल्यासमोर येताना आणखी एका गोष्टीचा अभिमान वाटेल असं एक लोकार्पण झालं, ते म्हणजे गुगल बरोबरीने आपण शिक्षणाची सुरुवात केली आणि अभिमान एका गोष्टीचा वाटेल की अशी सुरुवात करणारं महाराष्ट्र हे आपल्या देशातलं पहिलं राज्य आहे. हा जो काही वारसा आहे, ही जी काही संस्कृती आहे, हे जे काही संस्कार आहेत, हे संस्कार आणि हा वारसा आपण पुढे घेऊन चाललेलो आहोत, समर्थपणे पुढे घेऊन चाललेलो आहोत. आणि या सगळ्या वाटचालीमध्ये तुम्ही सगळे सोबत आहातच, महाराष्ट्राची जनता आपल्यासोबत. आणि अभिमान एका गोष्टीचा वाटेल की अशी सुरुवात करणारं महाराष्ट्र हे आपल्या देशातलं पहिलं राज्य आहे. हा जो काही वारसा आहे, ही जी काही संस्कृती आहे, हे जे काही संस्कार आहेत, हे संस्कार आणि हा वारसा आपण पुढे घेऊन चाललेलो आहोत, समर्थपणे पुढे घेऊन चाललेलो आहोत. आणि या सगळ्या वाटचालीमध्ये तुम्ही सगळे सोबत आहातच, महाराष्ट्राची जनता आपल्यासोबत आहे. सगळे सोबत असल्यानंतर वाट कितीही खडतर असली तरी देखील त्याच्यावरती खड्डे खळगे किंवा काटे हे अजिबात आपल्याला लागणार नाही. आणि समर्थ साथीदार असल्यानंतर संकट कितीही भीषण असो, संकट कितीही गंभीर असो, ते जिंकल्याशिवाय, हे युद्ध जिंकल्याशिवाय आता थांबायचं नाही ही प्रतिज्ञा घेऊन आपण मैदानात उतरलेलो आहोत. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतो. ही रुग्णसेवा करताना, नागरिकांची सेवा करताना आपणही स्वतःची काळजी घ्या, कारण अनेकदा शिवसैनिक हा स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता संकटाची उडी मारतो. आणि आजपर्यंत काही अनुभव आपल्याला असे आलेले आहेत की लोक वाचलेत, नागरिक वाचलेत, नक्कीच वाचलेत, ते वाचलेच पाहिजेत, पण ते वाचवताना आपले काही शिवसैनिक हे आपल्याला सोडून गेलेले. आणि म्हणून जे काम तुम्ही करता ते अभिमानास्पद जरी असलं तरी स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या, एवढीच एक तुम्हाला नम्र विनंती. शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को YouTube पर भी देख सकते हैं और इसे YouTube पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।